दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफाटी दिली, 50,000 घेतले आणि म्हणला परत असं करू नका. मग आता एक कानफाटीत केवढं बसली तरी तो म्हणतो 50 गेले पण त्याची जी रावली. काय देतो कोण येतो का? महिला मंडळ तुम्हाला राग आला तुम्ही लगेच विहिरीत उडी टाकली, टाकू नये ह्या मताचा मी नाही, टाकली तुम्ही पटकन वर आल्या, तुम्ही मारा नका जायला. मागच्यानं फरक काय? तो तर दुसरी बायको करणारच आहे, तो तर काही महिना सुद्धा होऊन देणार नाही. तो उलट लोकांना म्हणतो मला नव्हती करायची अपेक्षा नाही बंदे, पण यांनी कोणाला आई म्हणावं, आता राहिलेल्यांना कोणी आई म्हणावं. मग आता आईसाठी त्यानं ती आई आणली म्हणजे याची मावशी झाली का? काय फरक पडला? तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य केलं काय? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार, आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय करायचं काय त्याचं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली, आता नाही जाणं होत, सांगा पांडुरंगाला. कोणाला? पांडुरंगाला सांगा, गुडघे गेले, जाणार. तो तमाशात बायांना खडेच तेवढे आणले. अरे बाबा, शरीर थकलं जग संपलं. काय माते तुझं? म्हणून 3 वाक्य सांगतो या मातेच्या श्राद्धाला. 1, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. जपून वापरा अंगातली ताकद. मारामाऱ्या करायला वापरू नका, टपरे पेटवायला वापरू नका. लयच ताकद असेल तर धर्मासाठी वापरा, लयच ताकद असेल तर संप्रदायासाठी वापरा. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पाठ करून ठेवा. समुद्रा इतकी खोली कुणाची नाही, समुद्रा इतकी लांबी कुणाची नाही, पण समुद्रात पाण्यावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्रातलं पाणी पिता येत नाही, तुम्ही येडेपणा करू नका. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि वेळ बोगस. काही माणसं म्हणणं काय काम आणलो, सहज येते त्याच्या घरी डोकं घालतात. काही लोक सकाळच्या बारी काय आणलं होतं, सहज आला ना, पाणी नाही, चहा नाही, बाहेर नाही, तिकडे नदीला जाऊन बस. तुमच्याकडे वेळ आहे का? एवढा वेळ आहे? पहिले फांदे, पहिलं पोरग आहे काम, दुसरं पोरग आहे क्रोध, आणि क्रोधाचा अभ्यास करा महाराज 2च मिनिटात. महिला मंडळ, अगरबत्तीचा चटका बसला तर आपण अगरबत्ती टाकून देतो. चहा गरम असेल तर आपण फुकून पितो किंवा बशीचा वापर. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, वाईट वाटतं लोकांना. मुलगी तोडली जाते जिवंत, केवळ क्रोध. महाराज, मुलीला डोंगरावर न्यायचंय, तिच्या डोक्यात दगड घालायचा आहे आणि जिवंत मारताना पैसे. इथं पातेलं गरम असलं तर माणसं रुमाल वापरतात. आज दगड डोक्यात घालायचा आहे आणि ती मुलगी मेल्यानंतर ती ओळखी येऊ नये म्हणून दगडानं ठेसायची आहे. तुम्ही निरीक्षण करा चांगलं. ती डोहात टाकून द्यायची, नदीत टाकून द्यायची. पोलीस खातं सापडवतो तो भाग वेगळा, त्या मुलाला शिक्षाही होते तो भाग वेगळा, पण त्या मुलीला मरताना होणाऱ्या वेदना किती आहेत याचा अभ्यास करा. आणि हे 2 जणच करतात फक्त, काम आणि तोडायची मुलगी, तोडायची जिवंत. किती वेदना होत असतील. तोडायची, ती पोत्यात घालायची, वड्याला नेऊन फेकून द्यायची किंवा पुरून टाकायची आहे. 2 जणच पठ्ठे आहेत, काम आणि क्रोध. 3रा पठ्ठा आहे लोभ. आणि आज हे आपलं सगळं चाललंय कशासाठी? लोभ. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मद. आणि आज लोकांच्या अंगात काय घुसलाय? मद. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथाने मद येतो. पुरीला पाहिलं, मोकळ्याचा आवाज काढी, सुईचा बोलायचाच नाही. काय त्याच्या अंगात? मद. आणि मद मध्ये व्यसन आली. आणि व्यसन का तयार झाली त्याचं उत्तर ऐका. कमी कष्टात लक्ष्मी मिळाली की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते.
परत नीट ऐका. कमी कष्टात पैसा आला का माणसाची वाम मार्गाला तयारी होते. याच्याशी तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि वाम मार्गाला गेलेल्या माणसाला पैसा जर मिळाला नाही तो चोरीचा अवलंब करतो. चोरी कधी सुरू होते? पैसा फुकट मिळाला की तो वाईट वागायला सुरुवात करतो. तो पैसा कमी पडला चोरी, आणि तो जर थोडा चोरीत यशस्वी झाला का लगेच व्यसनात तयार होतो. लगेच. आणि व्यसनाला एकदा नादी लागला का तो घरही संपवतो, गावही संपवतो आणि तोही संपतो. सध्या दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता येत नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 100 माणसांमध्ये 91 लोक दारू पितात सध्या. बरं, दारूवर कोणी बोलायचं नाही. बोलला तो उखाडलाच, त्याची पट्टीच, तो मेलाच. आणि त्याचा परिणाम आहे का? आज आपण ज्या मातेच्या श्रद्धाला जमलो ना, या वयस्कर मातेच्या श्रद्धाला बोलायला बरं वाटतं. आणि त्या मातेच्या घराला, या आमदार साहेबांच्या घराला परमार्थाचा वसा आहे, परमार्थाचा ओलावा आहे. आणि ज्या घराला परमार्थाचा ओलावा असतो तिथं लक्ष्मी स्थिर राहते. तुमचं काय मत आहे? जुन्या महिला यशस्वी का झाल्या माहिती का जगायला? काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा आणि दरवाज्यातल्या पाहुण्याची सेवा. या माणसांच्या घरातून बिगर पाण्याचा माणूस कधी गेला नाही. गरिबी नक्की होती, मान्य करावा लागेल, पण अतिथीची सेवा आशीर्वाद देऊन गेली. नाही तर आज ह्या 4 वर्षामध्ये महाराज सगळी मंडळी वाईट बोलू नये, मला तळतळ येते. या 4 वर्षामध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो, 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. लाज वाटते 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. कोणत्या ओव्या घ्यायच्या 10व्याला? कोणत्या? दारुण्याच्या 10व्याला ओवी कुठे आहे? 10व्याचे प्रवचन करणारे जरा नीट ऐका. उगाच नदीवर लोक भांबावल्यावानी करू नका. आणि आजपासून ह्या मातेला श्रद्धांजली वाहताना पहिलं सांगतो तुम्हाला, आजपासून ज्ञानेश्वरी 10व्याच्या प्रवचनाला वापरायची नाही, अजिबात वापरायची नाही. मी जरा 1-1.5 महिन्यापासून पिसाळलोय. मी तसा गाढवच आहे पण पिसाळलोय. अक्षरशः त्या नदीवर ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे? आज तुम्ही ओव्या कागदावर लिहून आणा, तुम्ही मालिका आणा, पुस्तकात लिहून आणा. तुमचं काय मत आहे? व्यासपीठ नाही, तिला खाली ठेवायची ज्ञानेश्वरी, त्याच्यावर बुक्का लावणारी, टाळ्यावर नाही. कुणीकडे बुक्का? अख्ख्या ज्ञानेश्वरीत बुक्का. आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन रंगात आलं आणि कावळा शिवला का एखाद्याला लगेच यायचं, बाबा बाबा. कावळा आला, बाबाचे पैसे गुतेल राहत्या. आता विश्वात्मक उठली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी इतका लाल ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा. याच्यावर तुमचं काय मत आहे? हा जो भाग आहे ना चाकण भोसरीचा, महाराज, हा ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा भाग आहे. निदान आपल्या कोणतरी ज्ञानेश्वरीचा अपमान नको. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. अजिबात ज्ञानेश्वरी वापरायची नाही, कागदावर लिहून आणा. महाराज, हा भाग इतका भाग्यवान आहे. महाराज, महिला मंडळ, एक वाक्य सांगू. लहान मुलगा बोलल्यावर आईला किती आनंद होतो, किती आनंद होतो, तो शब्दात सांगता येणार नाही. ज्ञानेश्वरीची ओवी जर मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबारायला सगळ्यात मोठा आनंद होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानेश्वर महाराजांना होतो. कारण सांगतो तुम्हाला, लहान पोरग मम म्हणताय पाण्याला. काय म्हणताय? मम 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 मम. आजी देते बा 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 बा. बाच म्हणतं पहिल्यांदा ते, बा 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 बा. आणि गपकन बाबा म्हणलं का आजीला आनंद होतो ना. मग खरं सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरी ज्यांचा ग्रंथ आहे ना, ते बाळ इतकं कोवळं आहे की ते 16 वर्षाचं बाळ आहे. त्या 16 वर्षाच्या बाळाची ज्ञानेश्वरी किती कोवळी असेल.
म्हणून ह्या मातेला श्रद्धांजली वाहताना तुम्हाला काम सांगायचं एक सांगू. आजपासून प्रत्येक स्त्रीच्या घरात तुमच्या देवाऱ्यात कोणते देव असतील मला घेणं नाही, अजिबात नाही. फक्त ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. आजपासून नियम 20 रुपयाचे ठेवा, 25 रुपयाचे ठेवा, फडक्यात गुंडाळून ठेवा. 5-6 दिवसातून फडकं धुवून काढा, तिला हळद कुंकू व्हा. आणि एक सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. याच्यावर तुमचं काय मध्ये? आपल्याला ज्ञानेश्वरीचं व्हॅल्युएशनच कळलं नाही. आपल्या लोकांना किंवा महाराज चित्रपटकार आले, नाटककार आले, दिग्दर्शक आले, कीर्तनकार आले, किती मेले किती मेले. 350 वर्षामध्ये 700 वर्षामध्ये भाषा जशीच्या तशी आहे. आणि हीच खरी श्रद्धांजली होईल. याच्यावर तुमचं काय मत आहे? पहिली फांदी आहे काम, दुसरी फांदी आहे दुसरा पोरगा आहे काम, क्रोध, आणि चौथा पोरगा आहे लोभ, आपला चौथा पोरगा आहे मत, आणि आपला मत चाललाय. अक्षरशः नदीवर दहाव्याला जायची लाज वाटते, लाज. वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावलं ना, तर त्याच्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात ती लहानाली पोरं. त्यांना काय माहिती की माझा बाप गेलाय, त्यांना काय माहित की माझी आई विधवा झाली, त्यांना काय माहित की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का आई, का का जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं ग, कुठे चालवलं ग. पोर लोक रडतात आणि ती पोरं हसतात, आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई काय केलतं ग माझ्या बाबानं, माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं ग आई, काय केलतं. अशी म्हणते, तुझा बाबा देवाघरी, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेलाय. ते पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवाघरी गेलाय. आणि शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवाघरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं मेलाय मा बाप. या 4 वर्षामध्ये 5-5 वर्षाची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. नाही, किती वाईट परिस्थिती आहे. बाकी लोक मदत करतील, डोक्यातून काढून टाका. नाही 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 नाही. पहिला भाग आहे काम, दुसरा भाग आहे क्रोध, तिसरा भाग आहे लोभ, चौथा पोरगा आहे मत, 5वा पोरगा आहे मत्सर, आणि 6वा पोरगा आहे बाबा अहंकार. महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. तुम्ही सर्वे करा. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, मान्य आहे. झोपायला गादी नाही, मान्य आहे. पण त्याच्या बापाला भाकर आहे. ती सून शिव्या देते, शिव्या द्यायची नाही आहे गे. मला नका म्हणून, उलथा नका म्हणून, मला पुढं घालतो का काय, त्याच्याबरोबरचं एक राहिलं नाही, मलाच घाल पुढं, घालते तो मडेव, काय म्हणू दे, पण भाकर आहे. म्हातारा सुद्धा म्हणते शिव्या देते बरं का, पण भाकर आहे. पण यांच्याकडं भाकरीत नाही आहे बापाला. कारण उत्तर आहे का, लक्ष्मी गमेंडीत वापरायची. कशा गमेंडीत? कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकरीशी नीट बोलायचं नाही, लोकांनी रामराम घालावा, यांनी बायको कपावा, माझटल्यावानी वागायचं, कव्हाय पहा डोळे लाल. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडीला राहायला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आली नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. इकडे वाटूला केलं, इकडे दिल्या दिंडीचा बोंग्या करून. त्याचं उत्तर नीट आहे का? 2 ओव्या क्लिअर झाल्यात. संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथं देव आहे. आता संपत्ती मिळायला मी 3 गोष्टी सांगणार आहे, बारीक आहे का. 1, प्रारब्ध पाहिजे. तुमचं काय मत आहे? बोला. प्रारब्ध पाहिजे, आणि प्रारब्धात 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. बोला जा. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. एखाद्याचं प्रारब्ध उत्तम असेल, एखाद्याचं प्रारब्ध मध्यम असेल, आणि एखाद्याचं प्रारब्ध कनिष्ठ असेल. नवऱ्याच्या घरी गेल्यावर कमराला कपाटाच्या चाव्या आल्या, उत्तम प्रारब्ध आहे, उत्तम आहे. कपाटाला चाव्या आल्या, उत्तम आहे.
भांडे घासण्याची वेळ आली मध्यम आहे, आणि मजुरीला जाऊन भीक मागायची पाळी आली कनिष्ठ आहे. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत, उत्तमही आहे, मध्यमही आहे. आता लागला करंट, आता ह्या मापात राहिले तर सूत्र बसल. तुमचं उरकून घ्या पटकन एकदा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. 22 पाठ झाली. संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथं देव आहे. असं घडत नाही, पण घडलं तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आता माझं पुढचं वाक्य आहे, संपत्तीला प्रारब्ध लागतं. आता परत आहे का, प्रारब्ध मध्ये 3 प्रकार आहेत, उत्तमही आहे, मध्यमही आहे, कनिष्ठ आहे. पण मी पुढे सांगेल, यदा कदाचित तुमचं प्रारब्ध उत्तम असेल पण त्या प्रारब्धाला जर प्रयत्न नसेल तर प्रारब्ध फेल आहे. परत नीट आहे का, नुसतं प्रारब्ध कामाचं नाही, त्या प्रारब्धाला प्रयत्नच पाहिजे. जर प्रयत्न नसतील तर प्रारब्ध काय करेल? तुला पोलीस भरतीत जायचंय, छाती पाहिजे, उंची पाहिजे, वय पाहिजे, वेट पाहिजे, आणि तुझी जाण्याची तयारी. बरं, त्यासाठी तू शरीर संपत्ती कमवली. तू 8:30ला उठतो सकाळी आणि पोलीस भरतीला काला ग्राउंडला झाडायला जातो का? नाही. मग 3 इंच छाती कमी पडली, त्यानं 90 प्यायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली, म्हणजे 3ही गेली. मग आता परत ऐका, यदा कदाचित प्रारब्ध उत्तम असेल पण प्रयत्न जर नसतील तर प्रारब्ध फेल आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आता उलट फिरवायचंय मला तुम्हाला. तुमचं प्रारब्धही असेल आणि प्रयत्नही असेल, पण तुम्हाला जर कुणाचा आशीर्वाद नसेल तर फेल आहे. परत साखळी लावा. या महात्म्याचं, पखवाद्याचं प्रारब्ध उत्तम आहे, पखवाद हातात आलाय, रोज वाजवण्याचा प्रयत्न आहे, आणि पखवाद शिकवणाऱ्या गुरुचा आशीर्वाद आहे म्हणून तो मृदुंगाने. इथं 3ही गोष्टी आहे. आता नुसतं आशीर्वाद असून काय करायचं? प्रयत्न पाहिजे. आता पुन्हा उलट फिरवते त्याला. प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे, आणि आशीर्वादही आहे, पण संगत जर चांगल्याची नसेल तर 3ही फेल आहे. साखळी लावा. प्रारब्ध आहे, प्रयत्नही आहे, आणि आई वडिलांचा, साधू संतांचा आशीर्वादही आहे, पण आपली बैठक मूर्ख माणसांमध्ये फेल गेलं. त्याला 2 वाक्य सांगतो, त्याला ठेवा. तुम्ही जोपर्यंत गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. नाही नाही, तुम्ही रोज गटारीत दारू पिऊन पडा, शत्रू नाही. जुगार खेळा, शत्रू नाही. मटका खेळा, वाटुळा करा आयुष्याचं, शत्रू नाही. तुमचं थोडं चांगलं झालं का टोळी उठलीच. हे कधी नाही. तुम्ही माल काढून टाका, एक माणूस तुम्हाला म्हणणार नाही का काढली. का काढली? उलटे म्हणतील लेट काढली. तुमचं वाईट झालं ना ते तुम्हाला शत्रू नाही. गावठी भाषे सांगा, तुम्ही हलकट वागा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं वागा, शत्रू उठले. फायनल करायचं बरं का. पुन्हा हे लिहूनच ठेवायचं झोपायच्या खोलीत, आणि उठल्या उठल्या वाचायचं शत्रू. महिला म्हणतात तुम्ही दुसऱ्याचे भांडे घासा, तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. तुम्ही गरिबीत जगा. नाही, एक मुलगा झाला, सुंदर मुलगा झाला, सर्व्हिसला लागला, सुनबाई आली, म्हातारी मस्त वाटेवर बसली, शेजारच्या बाया उठल्या. एखाद्यानं माळ घातली, गन लावला आणि गाडी घेतली का शत्रू उठले. ऍव्हरेज नाही, कंपनी खास नाही. आता उलट फिरावर का, चांगलं झालं तर शत्रू आहे, नालायक वागल्यावर शत्रूच नाही. आता पुन्हा उलट फिरवतो. चांगलं झाल्यावर तुम्हाला शत्रू आहे,
पण शत्रू बाहेरचे अजिबात नाही. आता आता तुम्हाला शत्रू तयार होतील पण बाहेरचे अजिबात नाही. आता शत्रू तुम्हाला कुठे तयार होतील? घरात. आणि भावकीत. भावकी 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 सगळ्यात खतरनाक. भाऊबंद आहे ना, भाऊबंद आहे तुमचे आणि माझे, असे खपाखप मेले पाहिजे. इतक्या नालायक अवलादी आहे, जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जात